पुलाची पाहणी करण्यासाठी आली आहे, कारण वसंत भाऊंचं, सुधीर भाऊंचं, ह्या सगळ्यात माझ्या सहकाऱ्यांचं परवा दिवशी मला ह्या सगळ्यांचा तातडीने फोन आणि व्हॉट्सॲप आला की हा जो कॉलम आहे, या कॉलममध्ये प्रचंड अडचण झालेली आहे आणि या कॉलममुळे जवळपास काय ॲक्सिडेंट होईल का अशी काळजी सगळ्यांना वाटली. म्हणून मी तातडीने ते कॉलमची काय परिस्थिती आहे साईट व्हिजिट करण्यासाठी आम्ही टेक्निकल टीमबरोबर आलो आहोत. माझं म्युन्सिपल कमिशनर विक्रम कुमारांशी बोलणं झालेलं आहे. हे उद्या पुन्हा एकदा त्यांच्याकडची टेक्निकल टीम आणि इथली टेक्निकल टीम उद्या 4 वाजता पुन्हा एकदा ह्याची व्हिजिट घेतील आणि ह्याची व्हिजिट झाल्यावर पुन्हा एकदा ते स्ट्रक्चरल काय इश्यूज आहेत नाही आहेत याचं क्लॅरिफिकेशन आम्हाला पुढच्या आठवड्यात देतील. पुण्यामध्ये एक मुवमेंट सध्या सुरू आहे ती म्हणजे सेव्ह वेताळ टेकडी. जो बालभारतीचे फोडपाटा रस्ता आहे 200 कोटीच्या टेंडर मिळणार आहे. मात्र त्याला पर्यावरण नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. 17-18 वर्ष जुना रस्ता होणं आवश्यक आहे, पण टेकडी वाचवा असंही म्हणणं आहे. मला असं वाटतं प्रशासनातल्या लोकांना हे रस्ते शेवटी कुणासाठी असतात? सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी असतात. मायबाप जनतेचा त्याला विरोध असेल तर प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि कुठलाही उपक्रम डेव्हलपमेंटचा लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊनच पुढे झाला पाहिजे असं माझं मत आहे. एकही दिवस असा जात नाही ज्यामध्ये शरद पवार साहेब असतील किंवा अजित पवार यांच्याविषयीच्या बातम्या येत नाही. आजही एक नव्याने म्हणजे अंजली दमानिया यांचे एक ट्विट आणि त्या अनुषंगाने आलेल्या बातम्या 10-15 लोकांना घेऊन बाहेर पडणार अशी एक आमदारांची संख्या बदलत राहते. फिरून फिरून त्याच बातम्या येतात. कोण करते कोण करते वगैरे मला माहिती नाही. आपलं नाणं 55 वर्षात मार्केटमध्ये टिकतंय याचाच मला आनंद आणि समाधान. ताई, अंजली दमानिया यांनी जो आरोप केला त्यावर तुम्ही बोललात, पण ते आता म्हणतात की अजितदादांवर भाजप वारंवार ईडीचा जो दबाव आणतोय आणि त्या तणावाखालीच दादा हा निर्णय घेतील. भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातोय दादांना, असं कोण म्हणते? अंजली दमानिया. ठीक आहे ना, अंजली ताईंनी एखादं मत मांडलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अजून तरी या देशामध्ये म्हणजे दडपशाही आहेच, पण इतकी पण नाही आहे की एखादी महिला ती काही ट्विटरवर बोलू शकत नाही किंवा तुमच्याशी कधी कुठे बोलल्या ते मला माहिती नाही. ताई, पहाटेच्या शपथविधीनंतर सातत्यानं दादांच्या विश्वासार्हतेबद्दल एक प्रश्नचिन्ह जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित केलं जातं. वेगळ्या नाही, फक्त माध्यमातून, सोशल माध्यमातून विशेषतः जास्त. आता सुद्धा दादा मागच्या आठवड्यामध्ये काही तास जे आहेत ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर सुद्धा दादा भाजपसोबत जाणार याच चर्चा सुरू झाल्या. नेमकं यामागचं कारण काय वाटतं? मला नाही माहितीत. मला कसं माहिती असेल? कारण का मी गॉसिपमध्ये फारसा माझा वेळ घालवत नाही, कारण का माझ्यावर खूप जबाबदारी आहे. एक तर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खूप मोठी असते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने हा एक हाय परफॉर्मिंग डेटा ड्रिव्हन, तुम्ही डेटा बघू शकता की एक हाय परफॉर्मन्स असा लोकसभा मतदारसंघ आहे. देशामध्ये अनेक केंद्राच्या आणि राज्याच्या स्कीम्स आहेत ज्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ हा 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे आम्ही कामात इतके व्यस्त असतो की आम्हाला गॉसिप करायला खूप कमी वेळ मिळतो. ताई, वसंत मोरे बदनाम केलं जातं किंवा त्यांचं अशा पद्धतीचं काही षडयंत्र एकूण पवार फॅमिलीच्या संदर्भात पवार फॅमिलीच्या विरोधात षडयंत्र चालूच असतं. त्याच्यात गैर काय, आम्हाला सवय झाली आहे त्याची. माझं म्हणणं आहे गुड न्यूज किंवा बॅड न्यूज आम्ही बातम्यांमध्ये आहोत, त्याचा अर्थ नाणं चालतंय मार्केट. राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय मान्यता जी आहे ती निवडणूक आयोगानं रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांची भेट झाली. त्यानंतर विरोधक टीका करतायत की 2 संपलेल्या पक्षाचे नेते एकत्र आले. नेमकं कालच्या बैठकीत काय झालं? आणि तर त्या बैठकीत पूर्णपणे मी नव्हते. चव्हाण सेंटरला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी गेले होते. मला घरी यायला उशीर झाला. आल्यानंतर अर्थातच ज्या कुटुंबाला मी जन्मापासून पाहिलेले असे उद्धवजी घरी आले होते, त्यांची विचारपूस चहा कॉफी घेतली का नाही, अजून काही चहा नाश्ता घेणार का, कौटुंबिक चर्चा. पण आघाडीमध्ये मतमतांतर वेगवेगळ्या विषयावरून गेल्या काही काळामध्ये समोर आली. मग काँग्रेसची भूमिका वेगळी, राष्ट्रवादीची वेगळी, शिवसेनेची वेगळी. मग यातनं काहीतरी महाविकास आघाडीमध्ये आता काही एक प्रकारची गडबड सुरू आहे. आणि आज पवारसाहेब पण बोलले की सगळ्यांना समन्वय, एक जो प्रोग्राम आहे त्यांनी सगळ्यांसोबत चाललं पाहिजे. मला असं वाटतं की ही वायब्रंट डेमोक्रेसी आहे
आणि एखाद्या डेमोक्रेसीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना. सगळे जर चर्चा नाही म्हणले तर मग त्याला दडपशाही म्हणतात. त्याच्यामुळे कुठल्याही अलायन्समध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये पॉलिसी लेवलला मतभेद असणं याच्यात काही गैर नाही. पॉलिसी कशी होते ती चर्चेतूनच झाली पाहिजे. त्याच्यामुळे जर एखाद्याला एखादं गोष्ट कमी जास्त वाटत असेल तर त्याच्यात गैर काय, त्याच्यात काही इतकी काही टोकाची भूमिका लगेच कोणी घेत नाही. आणि जे काही मतभेद तुम्हाला वाटत आहेत तिला आम्ही चर्चा म्हणतो, तुम्ही मतभेद म्हणतात, एवढंच. हे संशयाचं धुकं ताई कसं निवडून काढणार? कारण ज्या पद्धतीने सगळं संशय कुणाच्या मनात आहे? मग हे सातत्याने चर्चा उठवली जाते की राष्ट्रवादी लोकांच्या तुम्ही फुटणार, सर्वे फुटणार. घेतलाय? म्हणजे जे चर्चा होते नाही, तुम्ही सर्वे घेतलाय का? लोकांच्या मध्ये हे द्विधा निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. नाही, प्रयत्न चालू असतात ठीक आहे, पण मला हसू असं येतं की गंमत मला असं वाटते की जर आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी काल भेटले त्याच्यात गैर काय? आणि मग म्हणजे मला हसू असं वाटतं की ह्याच्यात तुम्हाला अंतर कुठे दिसतंय? एकीकडे सुनील केदारांना तुम्ही गेले 3 दिवस सातत्याने वज्रमूठ सभा तुमच्याच चॅनल्सवर दाखवताय. मी तर काय नागपूरला गेलेले नाही आहे. तुमच्याच चॅनलवर मला दिसतंय की सुनील केदार 24/7 तिकडे हे आपलं काय तो स्टेज कसं चाललं आहे, वज्रमूठच्या व्हॅन्स कशा चालल्या आहेत. मला वाटतं अजून 2-3 लोक आज उद्यामध्ये चालले. माननीय संजय राऊतजी आता 14 का 15ला जाणार आहेत. त्यामुळे सगळेच त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यात म्हणजे आम्हाला गंमत अशी वाटते की बातम्यात व्हिज्युअल्स एक दाखवतात, प्रश्न काय काय वेगळे असतात. तर मीच थोडीशी ह्याच्यामुळे कन्फ्यूज आहे की नक्की तुम्हाला काय दाखवायचं आहे का विचारायचं. ताई, वसंत मोरे तुमच्यासोबत आज गाडीत बसलेले पाहायला मिळाले माझ्या पुढच्या इथे सीटवर. हा, तुम्ही एक थोडासा का होणार प्रवास एकत्र केलात? नाही अहो, आमचा 13 वर्षाचा प्रवास आहे असं काय म्हणताय? आमचा माझं म्हणणं असतं की एकदा आपलं इलेक्शन झालं की आपण विकासाच्या कामात काय आमचे काहीच मतभेद नाही आहेत. आता ते म्हणत नाही आहेत की रस्ता इकडून काढा आणि मी म्हणते इकडून काढा. आम्ही समन्वयाने काम करतो आणि गेल्या 13 वर्षामध्ये मी अतिशय प्रांजळपणे हे तुम्हाला सांगते की 13 वर्षामध्ये त्यांची मला मदतच झाली असेल आणि कदाचित माझा त्यांना त्रास झाला असेल, ह्याच्याहून जास्त काही नाही. 16 आमदारांचा जो निर्णय आहे, पुन्हा एकदा 20 आमदारांची चर्चा येते 16 ताई. आमदारांचा जो ठामपणे निर्णय आहे सांगूया- तो जेव्हा सांगून टाका pronounce होणार आहे महाराष्ट्राला त्याच की वेळी हे ही सगळे- चर्चा जास्ती जोरात होती. हे आहे. मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का 16 आमदारांचा निर्णय कधी येणार आहे? नाही, ती चर्चा आता आता 20 म्हणतात आले, मी आजचा तुम्हाला- आकडा 20 आहे. कुणाचा 16 हे तुम्ही विचारताय? काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 20 आमदार 20 फुटणार अशी असं बातमी. तुम्ही म्हणताय. हे म्हणतायत 16 आमदार डिस्क्वालिफाय होणार. म्हणजे नक्की राज्यात काय चाललंय हे मलाच तुमच्यामुळे समजत नाहीये. काय कारण का आम्ही काल- इतके व्यस्त आहोत की हा ब्रिज, हा विकास, ही स्कीम झाली का नाही, पुढे काय. तुम्ही या 16 आणि 20 मध्ये अडकलाय. आमचं काय चाललंय की आता CIC तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना, डिमॉनिटायझेशन नंतर कॅश इन करन्सी ही किती फिरते कुणाला माहिती आहे का? रेकॉर्ड कॅश इन करन्सी या देशात आहे. मग डिमॉनिटायझेशनचा आउटपुट काय झाला? मग आपण केलं. दुसरं नोकऱ्यांमध्ये, नोकऱ्याचा हा डेटा माझा नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा आहे की अनएम्प्लॉयमेंटमध्ये प्रचंड वाढ आहे. तिसरा डेटा केंद्र सरकारचाच आहे की त्यांनी POT नावाची एक स्कीम केली होती. तुम्हाला माहिती आहे का? POT नावाची स्कीम कोणाला तरी माहिती आहे का? बजेटमध्ये POT नावाची स्कीम, पटेटो ऑनियन अँड टमाटो अशी स्कीम सरकारने अनाऊन्स केली होती. त्या POT स्कीममध्ये आणि त्याला ॲडिशन म्हणजे प्राईस स्टेबलायझेशन फंड. तुम्हाला हा फंड आहे सगळ्यांना माहिती आहे का? किती पत्रकारांना माहिती आहे प्राईस स्टेबलायझेशन फंड? बजेटमध्ये 2 स्कीम्स केल्या होत्या, POT आणि प्राईस स्टेबलायझेशन फंड. या दोन्ही फंडमध्ये आता निधी नाही आहे. POT ही एक नुसती और एक जुमला, प्राईस स्टेबलायझेशन और एक जुमला. हे जर POT आणि प्राईस स्टेबलायझेशन फंड त्यांनी व्यवस्थित बजेटमध्ये केंद्र सरकारने केलं असतं तर आज कांद्याची जी परिस्थिती राज्यात आहे, बटाट्याची जी परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये, टमाट्याची जी परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे ती झाली नसती. त्याच्यामुळे आम्ही आता मी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते जो कदाचित तुमच्याकडून चुकून राहून गेला असेल. आदरणीय पवारसाहेबांनी एक तातडीने पत्र मीडियामध्ये एक बातमी आल्या की ह्या देशामध्ये जिथे रेकॉर्ड दुधाचं उत्पादन होतं तिथे इम्पोर्ट करणार दूध, त्याचा सगळीकडे विरोध होणार हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो चुकीचाच निर्णय. तातडीने पवारसाहेबांनी पत्र पाठवलं, ट्विट केलं, त्याचं उत्तर केंद्र सरकारकडून आलं की हे प्रत्येक राज्याने, आमचा निर्णय नाही आहे, आमचा आग्रह नाही आहे, पण आम्ही एक पॉलिसी बनवतोय, राज्यांनी घडावी.
महाराष्ट्र सरकारने सांगितलं की खूप चांगलं आहे आणि नंतर पुढे काय झालं म्हणजे आयात होणार निर्यात होणार दुधाचं काय होणार मला विचाराल तर या राज्यासमोर आणि तुम्हाला माहिती आहे आपले एक्सपोर्ट्स कमी झालेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर फॉरेनचे जे पैसे आपल्या देशात यायचे ते कमी झालेले त्यामुळे एवढी मोठी आव्हानं आपल्यासमोर असताना आपण या गॉसिपमध्ये मी तुम्हाला म्हणलं तसं मला गॉसिप करायला खरंच वेळ मिळत नाही मजा आली असती थोडं गॉसिप करताना वेळ मिळाली असती पण फॉर्च्युनेटली मला तो वेळ मिळत नाही कारण बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावर आहे अँड आय कॅनॉट लेट माय स्टेक होल्डर्स डाऊन ताई तुम्ही इकडे विकासाचा मुद्दा जो आहे तो वारंवार समोर आणतायत विकासावर तुम्ही म्हणता तुम्ही प्रत्येक शनिवार रविवार मतदारसंघात फिरता नाही दुसरीकडे मी शनिवार रविवार नाही मी बुधवार गुरुवार शुक्रवार Sorry. शनिवार रविवार मी पुण्यामध्ये शनिवार रविवार पण दुसरीकडे काय माहिती आहे का ताई बाबरीसारखा मुद्दा पुन्हा काढला जातो इतिहासातले अनेक मुद्दे पुन्हा काढले जातात 2-3 दिवसापासून तुम्ही ऐकत असाल शिवसेना आणि हे सगळा विषय चालू आहे सुप्रिया सुळे कसं बघताय सगळ्या राजकारणांकडे सुप्रिया सुळे या राजकारणाकडे बघतच नाही कारण का मला गलिच्छ राजकारण आवडत नाही आणि याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही मी माझ्या स्टेक होल्डर्सच्या आणि या देशाच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी चांगली पॉलिसी करण्यासाठी आले तुम्ही माझी पार्लमेंटमधली भाषणं काढा माझ्या पार्लमेंटमधल्या कमिटीजचं कॉन्ट्रीब्युशन पहा आय वॉन्ट टू बी वन ऑफ द फायनेस्ट पॉलिसी मेकर्स ऑफ इंडिया ताई तुम्ही म्हणतात की जे डिमॉनिटायझेशन आहे किती करन्सी फिरते आहे याच्यावर तुम्ही प्रश्न उचलले जुमला त्याचं मी नाही ह्याच्यात आलंय म्हणजे पार्लमेंटची उत्तर आहेत माझं नाही काय दादांनी मोदींची खूप चांगली तारीफ केलेली आहे की त्यांनी जे स्वबळावरती जे पूर्ण 9 वर्ष राज्य चालवलं आहे म्हणून त्यांची तारीफ करणं आवश्यक आहे अरे जयशंकरजींची तारीफ मी करते माझी सगळी कामं ते करतात रेल्वे मंत्रालयाची मी नेहमी तारीफ करते पण माझं आता परवा एक्सपोर्ट्सवरनं भांडण झालं पियुष गोयलांची पॉलिसीवर त्याच्यामुळे जर मला जेव्हा जेव्हा जयशंकरजींनी मदत केली आहे ती मदत काय माझ्यासाठी नव्हती ती बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र असेल आणि देशातली कुठलीही व्यक्तींनी जर मला अडचणीच्या काळात कॉन्टॅक्ट केला आणि जर मी एक्सटर्नल अफेअर्सला ट्विट केलं तर जयशंकरजी मला नेहमी मदत करतात मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर सांगितलेलं आहे की जयशंकरजी इज वन ऑफ द फायनेस्ट मिनिस्टर्स इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि अनेक वर्ष मी एक्सटर्नल मंत्रालयामध्ये जेव्हा डिपार्टमेंटच्या त्या कमिटीवर काम होते जयशंकरजी सेक्रेटरी होते अतिशय आमचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे जयशंकरजींवर मी टीका करू कशाला ताई शिंदे गटाकडनं एक आरोप केला जातोय की वन ऑफ द बेस्ट गडकरी साहेब इज व्हेरी गुड Jaishankarji is very good and Railway Mantralaya have a wonderful working relationship with them. But I have a fight with Social Justice Department. Social Justice Department has 2 schemes and Baramati Lok Sabha constituency is number 1 in this constituency. They are not giving us what they have committed to us. They are actually, they are cheating people because they are supposed to give us everything and that I'm not asking for myself. It's for my stakeholders who are people with special needs. Somebody's hearing aid, somebody's sick, these kind of things and they are not giving it to us. So I have a big ongoing fight but it's not a personal fight. It is a fight against what I deserve to get in my constituency vis-a-vis the government of India not doing it. So अगर अच्छा करोगे तो ज़रूर थैंक यू बोलने में क्या कम है उसमें नथिंग रॉन्ग इन सेइंग थैंक यू I always show gratitude in what I do but that doesn't mean when they do wrong I will not stand up if they do something wrong I will stand up What is your and that's what, Anjali that's Davanya's what tweet? No, Anjali Dam, so far, it's a democratic country. She has a right to say what she wants. What's wrong But the way with she has her? mentioned that Ajit Dada is likely to join BJP along with 15 MLAs. Because ma'am, your stand, Ajit Pawar's stand on EVL, soft stand on Modi ji. Also, we are seeing rift between Congress and NCP on JPC and also Savarkar. a lot of things are going So around. isn't it wonderful that there is democracy in this country which is alive and we are keeping it alive? Don't you in your editorial meetings have differences on what the headline will be? That's what a vibrant democracy is all about. चर्चा तो होनी ही चाहिए. Will it impact MBI in Maharashtra? Why will it impact NVA? I see no reason. So you're saying all this, everything is fine with the Of MBA? course. When you have a fight with your wife, do you go to the lawyer to divorce her or do you make up the next day? That's it. Come on, yeah. ऐसा थोड़ी